आता बातमी पावसाच्या संदर्भातील आहे। रायगड जिल्ह्यामध्ये कालपासून जोरदार पाऊस सुरू आहे। अलिबागसह महाड, पोलादपूर, माणगाव, गोरेगाव या भागामध्ये मुसळधार पाऊस बरसतोय। गोरेगाव परिसरामध्ये ढगफुटी झाली आहे। या भागाला पावसाने अक्षरशः झोडपून काढलाय। नद्या नाले दुथडी भरून वाहू लागलेत। जिल्ह्यामधील परिस्थितीचा आढावा घेतलेला आहे आमचे प्रतिनिधी मेहबूब जमादार यांनी। आपण पाहूयात। कोकणामध्ये कालपासून हवामान खात्याने रेड अलर्ट जाहीर केला असला तरी रायगड जिल्ह्यामध्ये मात्र ऑरेंज अलर्ट आहे। परंतु कालपासून जी रायगड जिल्ह्यामध्ये पावसाची परिस्थिती होती, विशेषतः दक्षिण रायगडमध्ये गोरेगाव असेल, माणगाव तालुका, महाड तालुक्याचा ग्रामीण भाग असेल, महाड तालुक्याचा शहरी भाग असेल व पोलादपूर या व म्हसळा तालुका या दक्षिण भागामध्ये जोरदार पाऊस कालपासून सुरू झाला व गोरेगाव परिसरात ढगफुटीही झालेली आहे व रात्रभर ह्या दक्षिण रायगडमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस पडला आहे। आपण आता आहोत महाड तालुक्यातील सावित्री नदीच्या ह्या पात्रालगत आपण आहोत। या ठिकाणी आपण दिसतोय की जो ग्रामीण भागात महाड तालुक्यात दक्षिण रायगडमध्ये जो पाऊस पडला आहे त्यामुळे नदी अक्षरशः दुथडी भरून वाहते व बऱ्याच ठिकाणी जो पाऊस पडलेला आहे त्यामुळे अनेक ठिकाणचा जो कचरा आहे तो मोठ्या प्रमाणात झाडपाला असो या इतर ठिकाणचा जो कचरा आहे तो मोठ्या प्रमाणात आता नदीपात्रात आपल्याला दिसून येत आहे व जो काल गोरेगाव भागात म्हणजे रायगड जिल्ह्याच्या महाड जवळील गोरेगाव भागात जी ढगफुटी झालेली आहे त्यामुळं नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे। अनेक ठिकाणी सखल भागात पाणी भरलेलं आहे, घरामध्ये पाणी भरलेलं आहे, रस्त्यांमध्ये पाणी भरलेलं होतं व आज मात्र रात्रभर पाऊस पडल्यामुळं थोडीशी परिस्थिती जरी सुधारली असेल तरी सखल भागात अनेक ठिकाणी पाणी साचलेलं आहे व त्यातच मे महिन्यात पडलेल्या अवकाळी पावसामुळे रायगड जिल्ह्यामध्ये असो या कोकण भागामध्ये हवामान खात्याचा पूर्ण जे काही इशारा आहे तो वेळोवेळी अचूक ठरलेला आहे व नागरिकांनी सतर्क राहण्याचे आदेश प्रशासनाने या ठिकाणी आता दिलेले आहेत। NDTV मराठीसाठी मेहबूब जमादार, रायगड।